पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील व डीबी पथकाने एक मोठी आणि कौतुकास्पद कारवाई केली आहे। करडे गावात जुन्या वादातून पिस्तुलातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 7 सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या शिरूर पोलिसांनी अवघ्या 72 तासात परजिल्ह्यातून आवळल्या आहेत। यात 2 अल्पवयीन मुलांचा समावेश। 18 जुलै मध्यरात्री करडे गावात तळकाट्या जुन्या भांडणाचा राग धरून आरोपींनी तक्रारदार निखिल थेऊरकर यांच्यावर पिस्तुलातून 3 राऊंड फायर केले होते। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवले। पोलीस ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार, उपविभागीय अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, राकेश मुळीक व डीबी पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा बस स्टँडवर गुप्त माहितीच्या आधारे अचानक छापा मारून सापळा रचला। या कारवाईत पोलिसांनी अथर्व उर्फ टण्या शेळके, रोहन उर्फ दाद्या पंचमुखी, आदित्य लंधे, निखिल कायस्था आणि सनी मस्के या 5 आरोपींना अटक केली असून 2 बालकांनाही ताब्यात घेतले आहे। विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत। घटनेनंतर अवघ्या 72 तासात परजिल्ह्यात जाऊन आरोपींना गजाआड करणाऱ्या पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, राकेश मुळीक तसेच पोलीस अंमलदार अक्षय कळमकर, शरद वारे, राहुल भवर, विजय शिंदे, नितेश थोरात, नीरज पिसाळ, सचिन भोईल, निखिल रावडे, अंबादास थोर, रवींद्र काळे, अजय पाटील आणि दादाराव नांगरे या पोलिसांच्या पथकाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। श्रावणी मुकुंद ढोबळे, 9 स्टार न्यूज, शिरूर।